छत्रपती संभाजीनगर विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच झाल्या असून त्यामध्ये महायुतीला भरघोस यश मिळाले। हे यश चुकीच्या पद्धतीने मिळाले असल्याचा आरोप विरोधी पक्ष आणि इतर संघटनांनी केलाय। आज क्रांती चौकामधून ईव्हीएम हटाव संविधान लोकशाही देश बचाव रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। भारताच्या संविधानातील अनुच्छेद क्रमांक 12 ते 32 या मूलभूत हक्कातील सर्वोच्च स्थानी असलेल्या मतांच्या अधिकारांचं अपहरण येथील व्यवस्थेने म्हणजेच मुख्य निवडणूक आयोगाने गेल्या 2004 पासून केले। त्याचप्रमाणे 2024 पासून तर या ईव्हीएम राक्षसाने संविधान विरोधी शक्तीला कायमच्या सत्तास्थानी बसवण्याचा प्रयत्न केलाय। त्यात ते आजपर्यंत यशस्वी ठरले आहे का? जगाने अनुभव घेऊन नाथाडलेल्या ईव्हीएमला न आठण्याचा अट्टहास मुख्य निवडणूक आयोगाचा का, असा प्रश्न यावेळी उपस्थित केला। मुख्य निवडणूक आयोगाने जर आपले घटनात्मक आणि नैतिक कर्तव्य पार पाडण्यात अपेक्षित ठरत असेल तर सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रपती यांनी योग्य ते आदेश देऊन लोकशाहीचे संरक्षण करण्याची कर्तव्य पार पाडले पाहिजे, असे यावेळी आंदोलकांनी सांगितले। मुख्य निवडणूक आयोग जो आपल्या देशाचा आहे आणि त्याला बाबासाहेबांनी संविधानातून 324 ते 329 प्रमाणे घटनात्मक आणि नैतिक कर्तव्याचं आवाहन केलेलं होतं, परंतु या मुख्य निवडणूक आयोगाने आमच्या देशाच्या लोकशाहीचा पूर्णपणे गळा घोटलेला आहे। कारण संविधानातील अनुच्छेद 12 ते 32 या मूलभूत हक्कामध्ये या देशाच्या जनतेला बाबासाहेबांनी मूलभूत अधिकार दिलेले होते आणि त्या मूलभूत अधिकारामध्ये सर्वोच्च स्थान जे आहे ते आमच्या मताचा अधिकार आहे। आणि हा मताचा अधिकार या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून या मुख्य निवडणूक आयोगाने पूर्ण जगामध्ये आमच्या देशाची नाचक्की केलेली आहे की अल्पसंख्याक विरुद्ध बहुसंख्याकांमध्ये या प्रकारे मानवी हक्काचं हरण करून संपूर्ण जगामध्ये आमच्या देशाची मलिनता या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आणि म्हणून हा मताचा अधिकार संरक्षित ठेवण्यासाठी या मताचा अधिकार आमचा हक्क जो आहे संपूर्ण भारतीय जनतेचा हा संरक्षित ठेवण्यासाठी या विभागीय आयुक्तालयाच्या माध्यमातून मुख्य निवडणूक आयोगाला आम्ही संविधाननिष्ठ देशनिष्ठ या संपूर्ण संविधान विरोधी कृतीला आणि संविधान विरोधी व्यक्ती शक्तीला आम्ही या ठिकाणावर यामधून आम्ही चॅलेंज करणार आहोत। या निवडणुकाच्या पार पडण्याची मध्ये घोळ झाल्याचा संशय सांगण्यात जातो, हे खरं आहे? आज जे काही मार्कडवाडीमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये मार्कडवाडी या ठिकाणी त्या गावातील ग्रामसभेने ठराव मंजूर करून घेऊन स्वतःचं आपलं मत कुणाला दिलेलं हे प्रयोग करून घेत असताना त्या प्रयोगावर पोलीस या व्यवस्थेने पोलिसाच्या बळावर तो जो हाणून पाडलेला आहे प्रयत्न गावकऱ्यांच्या प्रयत्नाचा, तोच पुरावा एकमेव आहे की या ईव्हीएमवरती धांदली झालेली आहे, हे 100% खरं आहे। भारतीय संविधानाने आपल्या या देशामध्ये प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे। पूर्ण युरोप देशामध्ये, त्याचप्रमाणे ज्या देशामध्ये प्रगत असा देश आपण म्हणतो तो अमेरिका असो, इंग्लंड असो, असे पूर्ण देशामध्ये ईव्हीएमवर मतदान घेतलं जात नाही। कारण त्यामध्ये बदला करता येऊ शकतं, सेटिंग करता येऊ शकतं। आणि म्हणून या ठिकाणी मी एक बँकेचा माझी एम्प्लॉय म्हणून सांगू शकतो की बँकेने आमचे सॉफ्टवेअर खूप चांगल्या पद्धतीने सेट केलेले असतात, तरी पण काही लोक आमचे बँकेचे सॉफ्टवेअर हॅक करतात आणि पैसे काढून घेतात। तद्वतच या ईव्हीएममध्ये आपल्याला घोटाळा हा नक्की करता येतो। आणि म्हणून हे सरकार काही ठिकाणी हे ईव्हीएम जाणून बुजून लोकांच्या नजरेस येऊ नये म्हणून कुठल्या तरी पद्धतीने सेटिंग करून ठेवते। आणि म्हणून बघा, मार्कडवाडीमध्ये ज्या लोकांना पूर्ण विश्वास आहे की आपण एवढं मतदान केलेलं आहे ते कुठं गेलेलं आहे ते तपासण्यासाठी या यंत्रामध्ये काही ना काही बिघाड हा नक्की आहे आणि तो शोधून काढण्याचं काम केलं पाहिजे। परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी निवडणूक आयुक्त नेमण्याची पद्धत होती ती पूर्णपणे बदलून टाकलेली आहे आणि निवडणूक आयुक्त हा पूर्ण सरकारी पक्षाचा बाहुला झालेला आहे। आणि म्हणून तो सरकारी पक्ष जसं म्हणेल त्याप्रमाणे वागतो आणि आताचा हा निवडणूक आयुक्त किंवा निवडणूक आयोग हा निरपेक्ष राहिलेला नाहीये, हा स्वायत्त असायला पाहिजे असं घटनाकारांचं मत होतं। आणि म्हणून आम्ही या आजच्या या जागरणाच्या माध्यमातून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात यावा। कमीत कमी बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन, किंवा जर तुम्हाला ईव्हीएम हटवताच येत नसाल तर माझ्यासारखं वैयक्तिक मत असं म्हणतो की जर ऑब्जेक्शन जर कॅन्डिडेटने जर घेतलं तर व्हीव्हीपॅटवर मतदान करण्यात यावं, व्हीव्हीपॅटचे मतदानी मोजण्यात यावे, तद्वतच सेंट्रलचं युनिटचं मतदान मोजण्यात यावं, अशी आग्रही मागणी आम्ही या निमित्ताने करतो। धन्यवाद। मी भाऊसाहेब पठाडे, भारत जोडो अभियानाचा आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता। धन्यवाद।